सणासुदीच्या तोंडावर एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारनं सध्याची 4 टप्प्यांची जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्यांची करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि याला गुरुवारी मान्यता मिळाली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीत अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। सध्याच्या 5, 12, 18 आणि 28% या 4 कर दरांऐवजी आता केवळ 5% आणि 18% असे दोनच दर असतील। बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी मंत्री गटाचे संयोजक सम्राट चौधरी यांनी सांगितलं की 12% आणि 28% असे दोन कर टप्पे रद्द करण्याची संमती देण्यात आली आहे आणि त्यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत। मात्र अतिशयनीच्या म्हणजेच अल्ट्रा लक्झरी किंवा घातक वस्तूंवर 40% कर लावण्याचाही समावेश आहे। हा मोठा निर्णय आहे, पण यावर विरोधी पक्षांचं म्हणणं काय आहे तर विरोधी पक्षशासित राज्यांनी प्रस्तावित सुधारणांमुळे होणारा महसुली तोटा किती असेल आणि तो भरून काढण्यासाठी कोणती यंत्रणा असेल हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितलं की नवीन जीएसटी रचना लागू झाल्यावर केंद्र आणि राज्यांना होणाऱ्या महसुली तोट्याचा उल्लेख केंद्राच्या प्रस्तावात नाहीये। त्याबाबत स्पष्टता असावी अशी आमची मागणी आहे। आता महत्त्वाचा प्रश्न असा की सर्वसामान्यांसाठी कोणत्या वस्तू स्वस्त होतील। सुकामेवा, ब्रेडेड नमकीन, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, हेअर ऑइल, सामान्य अँटीबायोटिक्स, पेनकिलर औषधं, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, स्नॅक्स, फ्रोझन भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल आणि कॉम्प्युटर्स, शिवणकामाचं मशीन, प्रेशर कुकर, गीझर, विजेशिवाय चालणारे पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्यूम क्लीनर, 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, 500 ते 1000 रुपयांच्या किमतीचे बूट, बहुतांश लसी, HIV TB डायग्नोस्टिक किट, सायकल आणि भांडी, कंपास पेटी, नकाशे, ग्लेज्ड टाइल्स, प्री फॅब्रिकेटेड बिल्डिंग्स, वेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतुकीची वाहनं, शेतीची यंत्रसामग्री, सोलर वॉटर हीटर। तर कोणत्या वस्तूंची 28 ऐवजी 18% स्लॅबमध्ये समावेशाची शक्यता आहे तेही पाहूया। यात सिमेंट, सौंदर्य प्रसाधनं, चॉकलेट, रेडीमिक्स कॉन्क्रीट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, वैयक्तिक विमानं, प्रायव्हेट जेट, प्रोटीन कॉन्सन्ट्रेट, साखरेचं सिरप, कॉफी कॉन्सन्ट्रेट, प्लास्टिक उत्पादनं, रबरचे टायर, ॲल्युमिनियम फॉइल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट, डेंटल फ्लॉस। यावर आता 28 ऐवजी 17% जीएसटी लागू शकतो। आता या निर्णयाचं पुढे काय तर मंत्री समूहात बिहार, यूपी, राजस्थान तसंच काँग्रेस, डावे आणि तृणमूल काँग्रेस शासित राज्य आहेत। या समूहानं केलेल्या शिफारसी आता अंतिम निर्णयासाठी उच्चस्तरीय जीएसटी परिषदेकडे पाठवण्यात येतील। परिषदेच्या मंजुरीनंतर नवीन जीएसटी प्रणाली लागू होईल आणि ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल। परिषदेची ही बैठक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच दसरा दिवाळीत स्वस्ताईचा बार उडणार हे नक्की।